मित्रांनो, आज आहे संडे, लेझी संडे. मी उठून झाले 2 तास. आता मॅडम अजून पण झोपल्यात आमच्या. पहिल्यापासून भूक लागली आणि पहा अजून. नाजू अजून झोपलेलीच आहे. नाजू, उठ बरं. ते ते खालचं डुडी, डुडी नाव आहे त्याचं, डुडी. तो पण म्हणत असेल, "अगं बाई उठ." उठ ना नाजू, मी तुला स्वप्न सांगतो आज काय पडलं ते. लय खतरनाक स्वप्न पडले. 8-9 वर्ष झाले जॉब करतोय, पण स्वप्न अजूनही मला कॉलेजचेच पडतात ते. काय काम नीट तरी नाहीये मी. नीट नाही, तुला काय मॉडेलिंगला जायचं का? उठ, नाश्ता बनव. उठलेला आहे मॅडम. अजून अजून अर्धा तास लागेल त्याला प्रोसेस व्हायला. काय दिसते तू? काळी आहे तू, गोरी दिसायला लागली आज. नाजू स्वप्न सांगू मी. आपण आहे ना सेकंड इयरला होतो आणि मॅथचा पेपर होता. आणि आहे ना, मला आकडे पण आठवतात बरं का. 14/12 इंटू काहीतरी होतं. आणि आहे ना, मला मला ते आठवतच नव्हतं. मग मी काय केलं, सरांना विचारून वॉशरूमला गेलो आणि तिथं आहे ना, आम्ही पोरांनी पुस्तक ठेवले होते सगळे. तिथून मी कॉपी करून आलो आणि परत लिहिलं. नंतर मी उठलो आणि नंतर मला आठवलं, अरे आपण जॉबला लागून 8 वर्ष झालेत, आता उठा. 14/12 तुला सुटत नव्हतं आणि तू काय माहिती पुढं लय मोठं असं हे होतं. आणि तू कोणत्या क्लासमध्ये होता? 14/12 सेकंड इयरला होता आम्ही. सेकंड इयर मध्ये एक क्वेश्चन विचारायचे कसं काय आठवलं काय माहिती. म्हणून एवढी प्रगती आहे बघा. प्रगती. हॅलो गाईज. हा, आता प्रोसेस झालाय मॅडमचा मेंदू. छोटा मेंदू उठलाय. मोठ्याला टाइम अक्कू, आपण इडली वडा खायला जाऊयात ना. कंटाळा आला मला बनवायचा. लवकर चल फक्त. आता आम्ही चाललोय इडली वडा खाऊन येतो, नाश्ता करून येतो आणि पुढचा वेळेला कंटिन्यू करतो. हा घेते, सगळं मीच घेते, तू काय घेऊ नको. मी तो ड्रम घेतो ना पाणी आणायला आपल्याला, बिस्लरीचा जार. हा, मी म्हंटल कुठला ड्रम करे यूज करतोय म्हणून. ड्रम नींद उडाती सुबह सुबह. इडली वडा खाएंगे, इडली वडा. क्यूट दिसतीये. कावड्यांना खायला मिळालं. कंप्लीटच होत नाही ना काही खाल्लेलं चहाशिवाय. नाश्ता केल्यानंतर चहा पिणं हे शास्त्रात लिहिलंय. कुठलं शास्त्र आहे तुझं? शास्त्र, अर्थशास्त्र, पोरात शास्त्र आहे का? अक्षयशास्त्र शास्त्र आहे? नाश्ता शास्त्र. आम्ही आलो आहोत किराणाच्या दुकानात आता, कारण आम्हाला नवीन गोष्टी ट्राय करायची. मल्टीग्रेन फ्लॉर म्हणजे नॉर्मल गव्हाच्या पिठापेक्षा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मिक्स असेल असा पीठ असा घेऊन पीठ करायचं. बघूया असं दिसतं. मल्टीग्रेन आपण घेतलंय, तर 3च घेतले सध्या, मका, ज्वारी आणि बाजरी. लोक अजून भरपूर काय काय टाकतात, पण आपण म्हटलं पहिल्यांदा ट्राय करू म्हणून आम्ही 2 किलोचं घेतलंय. जमेल तर जास्त वाढूयात. आम्हाला ग्रंथा भेटली. नाही. ए थांबा, मी दिलंय काहीतरी बाग. हॅपी फ्रेंडशिप डे. बाय बाय पाठवतो. बाय. हॅलो. आम्ही घरी आलो आहोत, फ्रेश झालो आहोत 15 मिनिटात, खूप पटपट, कारण कोणाला तरी खूप भूक लागलेली आहे लगेच. तर आम्ही हे येताना फ्रेंडशिप बँड आणलंय. तुझं दाखव. हे बघा, ऍक्च्युली हे तुम्हाला बांधायचं, माझा हा कलर आहे, मला आवडतो. सो आम्ही फ्रेंडशिप बँड आणलेत कारण आज फ्रेंडशिप डे आहे. जसं तुम्ही पाहिलं की मी ग्रंथाला फ्रेंडशिप बँड बांधलं, कारण ती लवकर भेटली आम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा भेटली आणि ती खरंच खूप क्यूट आहे. तर आता सोसायटीतली आमची पहिली फ्रेंड आहे. ती खरंच आमची फर्स्ट फ्रेंड आहे ग्रंथा, कारण इथं आल्यानंतर म्हणजे लहान मुलं एवढं कनेक्ट नव्हतं झालं, असं तिच्याशीच पहिल्यांदा कनेक्ट झालं. Cute आहे ती. चला लेट्स ट्राय दिस. अरे हे तुझं आहे, हे माझं आहे. आपण कधीच नव्हतं बांधलं फ्रेंडशिप बँड, आहे ना?
जरी कॉलेजच्या आपण टायमाला फ्रेंड्स होतो तरी. कधी बांधलं होतं तू मला? ते आपण छोटे छोटे घेऊन बांधायचं असं. मला नाही आठवत आहे. काल रात्री काय जेवली? ते पण नाही आठवत आहे. मग 10 वर्षापूर्वी कसं आठवण सांगा बरं. आणि आम्ही आज ब्लॅक झालो आहोत. मॅचिंग. धर धर नाही मी बांधते. मीच मला बांधतो ना. घे लवकर बांधून. बांधते. मला 3 गाठी बांधाव्या लागतात तेव्हा ते नीट राहील. एक रे एकाचा 2 झाल्यात. 3. दोन. दाखव. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. तुम्हाला सगळ्यांना पण खूप 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 हॅपी फ्रेंडशिप डे. यप. आता आपण फ्रेंडशिप बँड बांधलाय ना, तर आता स्वयंपाक करताना मी थोडीशी ऑलरेडी तयारी केली आहे. मी तुला काही क्वेश्चन्स विचारणार आहे. बघू तुला आन्सर जमतात. पाहूया. एक ट्रायल क्वेश्चन इथंच करूयात आपण. कम्फर्ट फूड, माझं कम्फर्ट फूड कोणतं आहे? पिझ्झा पिझ्झा पिझ्झा. ते बाहेरचं झालं, बट घरातलं असं पोहे. नाही. ते पोहे का? कारण पटकन बनतात. मला नाही आवडत पोहे. मग काय झालं? राईस. आणि वरण भात. आता बरोबर बोलला. मला वरण भात वरण भात. खूप आवडतं. 1 पॉईंट मिळालाय तुला. तुला काय विचारायचं? एम द विनर. तुझा सांगू? याचा फेवरेट आम्ही आता बनवतोय. तर तुम्ही पहा आम्ही काय बनवतोय. ते याचं फेवरेट आहे. त्याचं गो टू कम्फर्ट फूड आहे त्याचं. काही नसतं सगळ्यात ते सोपं. मिळालं तर बास खुश असती मंडळी आमची. चला आपण किचन मध्ये जाऊ. बट सुरू हा येईपर्यंत मी किचन मध्ये कुकर झालाय. मी कांदा पण कापून झालाय माझा. टोमॅटो पण रेडी आहे. फक्त आता मिक्सर वरती फिरवायचंय. तर ते करा. मला खाली कोणी पाठवलेलं मॅडम. आम्ही चिकन आणायला गेलो त्यावेळेस मी 4 वेळा विचारलं अजून काय. नाही आम्ही सगळं घेतलं. शेवटी राहिलंच जाईल. राहत कधीतरी मला काय रोजची ती सवय. तरी नाही. कधीतरी. आता ह्या शिट्टी मारेल. माझ्या बायकोला पाहून मी शिट्टी मारत. तू नको मार. शिट्टीचं नाही म्हटलं व्हिडिओ मध्ये ते शिट्टीचं परत हे होईल यात. ठीक आहे. टोमॅटोची प्युरी बनवायची. आम्ही चिकन करी टाईप करतो. करी नाही करत ऍक्च्युली, पण चिकन मसाला टाईप जे फक्त राईस सोबत खायचं. Yes. नीट बघ तिकडं. सांडू नकोस. किती छान आहे. जोक्स असतं का त्या किचन मध्ये? मारली चुकी. झाल्या सर तुम्ही यायच्या आधी कधीच लावलाय मी. कांदा बारीक आपल्याला. छान दिसतंय. तुम्हाला पण सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. आमच्या अख्ख्या 39 मित्रांना ज्यांनी युट्यूबला सबस्क्राईब केलंय त्यांना हॅपी फ्रेंडशिप. सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. खास करून 39. तर मी जसं तुला बोलले होते तिकडे, तसं मी तुला काही क्वेश्चन्स विचारणार आहे. चॅलेंजेस आपण की तुम्हाला किती चांगलं ओळखतो. फ्रेंड म्हणतो ना मला? फक्त फ्रेंड आहे का? गर्लफ्रेंड झाली. गर्लफ्रेंडची बायको झाली. जर मी रेडी झाले कुठेही बाहेर जायचं असेल तेव्हा, तर माझी चिडचिड होतीये कशा तरी कारणावरून. तर ती माझी चिडचिड होण्याची सगळ्यात जास्त शक्यता काय आहे? कशावरून माझी चिडचिड होऊ शकते जर मी सगळं आवरलंय तर? आन्सर येते मला. मॅडम. काय 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 सांग. बोल पहिलं ना. तर चालू होतं की मी कपडे कोणते घालू. नाही कपडे पण नंतर लगेच येतं कानावर. हा कानातले मोठे घालू, बारीक घालू, छोटे घालू, घालत नको. त्यानंतर येतं मॅडम सगळं झाल्यावर केस. एकच आन्सर द्यायचं. एवढे सगळे नाही द्यायचे. एक सांगितलंय. प्रॉपर होतं ना असं. खोटारडा. लांब कसं काय चाललंय. खोटारडा. फेकायची सवय लागली म्हणतात. एक answer. मित्रांनो सांगा बरं. मी टॉपर होतो. तुझ्या शाळेतले मित्र फॉलो सबस्क्राईब केलंय का त्यांनी? विचार. जास्तीने 1-2 त्यांनी सांगा. सांग मला. सांग लवकर. एकच आन्सर. केस पाहिजे काय? माझ्या इथे दिशा. हा दॅट्स द राईट आन्सर. मला एक्सपेक्टेड नव्हतं. माझे केस मला कारण खूप मेहनत करावी लागते. छोटेसेच आहेत त्यामुळं मला पाहिजे तसे हेअरस्टाईल होत नाहीत मोस्ट ऑफ द टाइम. आणि नाही झालं की मग माझी खूप चिडचिड होते. तुझा क्वेश्चन. तू पण मला काहीतरी क्वेश्चन विचारू शकतोस. असं नाही लोक आधीच म्हणतात आणि सगळेच मला म्हणतात मी याला ओरडते. मी नाही ओरडत. रिअल हा दाखवतो मागून. रिअल टाइम मध्ये हा माझ्या ओरडत असतो तेव्हा कॅमेरा ऑफ असतो.
जेव्हा कॅमेरा ऑन असतो तेव्हा माझी चिडचिड होते या कारणावरून की हा ऐकतच नाही मुलगा फ्रेम मध्ये. इकडे नीट थांब, तिकडे नीट साफ थांब, खोटं आहे. इकडे जा तिकडे जा, लगेच 2 मिनिट साफ खोटं आहे. जरा व्हिडिओ पॉज केला की लगेच मी आलो जाऊन असं करत असतो. मग चिडचिड होते माझी. साफ खोटं आहे. तर मी चिडत नाही, हा चिडायला लावतो मला. पुढे बोल ना, विचार तू. माझा काय क्वेश्चन नाही. 10 वर्ष झाले संसार करतोय. 10 हा 10 6 महिनेच झालेत आपल्या लग्नाला. लग्नाला 6 झाले, तसे 10 झाले हो. विचार ना अक्कू, गेम आहे. हे पडलं बघ. तोडलंस तू? दिलंय ते काय म्हणतो गुळगुळीत आहे, ते निघत राहणार चार. असं तर ना हात. विचार सर, घाबरू चल नका. नाजू, माझा क्वेश्चन हा. सांग बरं नाजू, काय? मला काय वाटतं, शूज की चप्पल म्हणजे नाही का, कोणत्या टाईपचे शूज? हे तर मी झोपेत सुद्धा सांगू शकते, झोपेत. तुला आवडतात शूज, आणि ते पण ते कापडीवाले, ते असे त्याला वरून हे असतात, कळलं ना तुला? ते कापडी शूज असतात ते. आपण कसला आहे ना, कळलंय तुला? खरं सांग, खरंय का नाही? हा सांग जोरात. खरे मी नाही म्हटलं तर मग चिकन नाही भेटणार मला. असं काही नाहीये. पॉज होता कॅमेरा म्हणून रोज रूप नाही पाहिजे भेटायचं. कसं वाटतंय? इथं तेल गरम झालंय, तडतडलंय, आणि यांनी हात येऊन असं झटकलाय त्याच्यावरती पाण्याचा. मग तडतडतंय ते तेल किती. मग हे थेट तर होतं, ऑफ कॅमेरा तर काय करतो हे नाही, ऑन कॅमेरा माझे रिएक्शन दिसतात. बट ठीक आहे. तो आम्ही आता टाकला खडा मसाला याच्यामध्ये, आणि आम्ही आता हे टाकलंय काय, कांदा परतून घेतोय आम्ही कांदा आता याच्यात. आणि एकदा कांदा परतला की मग आपण टाकणार आहोत जिंजर गार्लिक पेस्ट. काय नाही, इतक्या वेळ कॅमेरा बंद होता तर एवढी बडबड केली, मला काय सांगू. हाताची घडी थांबलाय शांतच का तू? बसलोय मी डायरेक्ट. गप्प बस. खायला दिलं तर खायचं. तू का माझी बदनामी करतोयस? होतं ते पोरं. हा, एवढी बडबड केली, बिचारे आमची 4-5 वर्षांनी पोरं झाली, पाहिलं तर म्हणतील बापाने कसं आयुष्य काढलंय रे, एवढ्या आई एवढी बडबड करायची तरी काहीच नव्हतं म्हणून. पोरं पण बघतील लय अवघड आहे. काय तू किती मला चिडायला लावतो ते. काहीच बोलत नाही मी, स्वतः चिडचिड करत होतो. एक तर किचन मध्ये मी आल्यानंतर मला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, कारण मी रोज म्हणजे मला आधी स्वयंपाकाची तेवढी सवय नव्हती, त्यामुळे मी खूप लक्ष देऊन करते की काही खराब नको व्हायला किंवा काही चुकीचं नको व्हायला. आणि त्यामध्ये मग असं केल्यानंतर मग थोडं ट्रिगर होते मी. थोडं नाही, 99.9% ट्रिगरच होती ती. ठीक आहे, जाऊ देत, बस झालं. पुढचं आपले क्वेश्चन स्टार्ट कर. Next क्वेश्चन question. संपले माझे, काही क्वेश्चन नाही मला. आय एम हॅपी विथ हा नको. हा, जर मी तुझी फ्रेंड झाले असते आणि फ्रेंडच राहिले असते, आपलं लग्न नसतं झालं तर? मग काय, किती वर्ष फ्रेंड राहिली असती, कधी ना कधी गर्लफ्रेंड झाली असती, कधी ना कधी बायको झाली असती. टिकी झाली, टिंकी चिकी. हळू हसते बरं का, दिसत नाही. आता आपण टाकतोय टोमॅटो प्युरी थोडीशी. एक टोमॅटो काढला होता पूर्ण. नाही भूक लागल्यावर काय नाही. त्याला हात वळला की लगेच भूक लागते, अशी ती म्हण आहे गावाला, मी ऐकली. नाही, ते तोंडून ते नाहीये. निकूचं वाक्य आहे. हा, ते तुम्ही दोघं सेम आहोत, बहीण भाऊ. माझी छोटी ननंद आहे, तिला पण भूक लागते, आणि याला पण याला जरा जास्तच लागते, की असं हात वळला की लगेच भूक लागली. आता नाश्ता करून आलो आम्ही, आता जस्ट इडली वडा खाऊन आलो होतो, अर्ध्या तासात त्याला भूक लागली, अर्ध्या तासात. पटकन आंघोळ करून पटकन इकडे आलो आम्ही मग करायला. पेटू का सवाल है भाई, पेटू फुल होना चाहिए. आता आपण ऍड केलेले यामध्ये चिकनचे पीसेस. कोंबडी टाकली त्यात. आणि आपण याला ठेवणार आहोत 15 मिनिटं असंच. मग किती वेळ लागणार बनायला मग? किती वाजलेत नाजू तसे? याला अजून 20 मिनिटं लागतील अप्पू शिजायला आणि करायला. ओके. आजची जी रेसिपी आहे तिचं क्रेडिट जातं युट्यूब, तर याचं नाव आम्ही ठेवणार आहे युट्यूब चिकन, पावर्ड बाय मी. पॉवर्ड बाय यू. हा, पॉवर्ड बाय हिम. मी करते Sorry. powered by him. स्पॉन्सर बाय मी. तर आपलं चिकन ऑलमोस्ट असं छानसं शिजलं आहे.
तर आता आपण याच्यात मसाले ऍड करणार आहोत. सगळ्यात पहिले मला माझा सगळ्यात फेवरेट जो आहे अंबारीचा कांदा लसूण मसाला मी ऍड करतेय. त्यासोबत अंबारीचीच लाल मिरची पावडर, धने पावडर आणि त्यासोबत जो प्रत्येक चिकनच्या दुकानात मिळतो तो हा लकी चिकन मसाला. मला खूप आवडतो हा. म्हणजे मी हा स्टॉक करून ठेवते बिकॉज अशा साध्या कुठल्या पातळ भाज्या जरी बनवायच्या असतील, लाईक चण्याची भाजी किंवा दुसरी अजून कोणती पातळ भाजी, तर त्यामध्ये सुद्धा मी हा चिकन मसाला यूज करते. मला आवडतो तो टेस्ट त्याची. आपल्याला पाण्याची गरजच नाही पडणार आहे कारण आपल्या टोमॅटोच्या प्युरीमुळे ऑलरेडी याला पाणी सुटलेलं आहे आणि तेवढं आपल्याला इनफ आहे सध्या, कारण आपण नंतर वरून दही पण थोडंसं ऍड करणार आहोत. सो ते दही टाकल्यानंतर सुद्धा थोडंसं पाणी सुटतं. पण थोडं मीठ ऍड करणार आहोत चवीनुसार. वास खूप भारी येते. तर आपलं चिकन सध्या या स्टेजला आहे. भूक वाढायला लागली. आपू वाव, हे 4-5 पीस माझे. 4-5 नाही, 2 टाइम्स येते आपले. थोडं त्याच्यात आता थोडंसं दही टाकायचंय, मग रेडी होईल आपलं. सो आता आपण झाकून ठेवणार आहोत थोड्या वेळासाठी परत, कारण आपण उकडून नव्हतं घेतलं चिकन, त्यामुळे त्याला 20 मिनिटं लागतात. तर आधीचे 10 मिनिटं झालेत, अजून ह्याला 10-15 मिनिटं आपण ठेवूया. तर आता आपण लास्ट स्टेप या चिकन करी किंवा चिकन मसाल्याची, आपण थोडंसं ह्याच्यामध्ये दही ऍड करणार आहोत. मग आपलं चिकन रेडी होऊन जाईल. एवढंच? चिकन, हा, कारण त्याला ऑलरेडी पाणी आहे ना. आपण जास्त टाकल्यानंतर खूप जास्त पाणी सुटेल, मग तुला आवडत नाही ना. लई पण पाणी पण नको. हा, मग त्याच्यासाठीच नाही टाकलंय. एवढं बास ना. टेस्ट बघ इकडे येऊन. म्हणजे तेच मीठ थोडस कमी असं वाटतं. काय मीठ टाकू? सो मी मीठ टाकतीये जशी तुझ्या आयुष्याला चव आली असेल मी आल्यावर. तारीखों के फूल बांध दिए. मोती सरकारने बांधलेला पूल तर नाही टिकला, हा टिकेल कारण का तो आम्ही बांधलाय. ट्रस्ट. तिखट बरोबर आहे का? तिखट टाकायचं, हेल्दी रिलेशनशिप. तिखट टाकायचं का? तर आपण ठेवलं आता थोडंसं ते शिजण्यासाठी. आणि तो पण हा बघा, हा काय करतो त्यांनी कुकर चपाती सगळं घेऊन खाली बसलाय रेडी करायला मला. आणि मी आता रायता बनवणार आहे. तर विचार केला की कांदा नुसता खाण्यापेक्षा कांद्याचा रायता बनव, कांदा कापून त्यात दही वगैरे मिक्स करूया, छान लागेल. सो मी कांदा कापून घेतलाय. हा जुलियन म्हणतात असं नाही का, उभा उभा कापून घेतलाय. आता आपण त्यात ऍड करणार आहोत दही. मिक्स करून घेणार आहोत आपण. अजून दही लागेल थोडं. दही ऍड करून झालंय आपल्या यामध्ये. आता आपण टाकायचा याच्यात चाट मसाला. सो चाट मसाला आहे तो हा नाच आहे. त्यात आपण ऍड, हा मॅगी मसाला होता. नको, चाट मध्ये मॅगी मसाला पडला चुकून. कोण ठेवला होता इथं? आता आपण चाट मसाला टाकणार आहोत. त्याच्या कलरवरनच कळलं होतं मला चाट मसाला नाहीये, बट थोडासाच पडला होता त्यामुळे एवढं काही नाही. चाट मसाला इज डन. मला आवडतो जेव्हा पण आपण चिकन किंवा बिर्याणी किंवा जे पण खाऊ त्याच्यासोबत रायता, म्हणजे कोशिंबीर जरी नसली, काकडी वगैरे सगळं नसेल तरी कांदा आणि त्याच्यात थोडंसं दही, कारण पोटाला थोडे शांती आराम मिळतो जरा. खूप आपण मसाले वगैरे खातो बिर्याणी चिकन मध्ये, मग दह्यामुळे थोडं पोटाला थंडावा मिळतो, तेव्हा त्रास नाही होत पोटाचा. रेडी आहे. चला, फायनल चिकन चिकन तयार. रेडी आहे. दाखव इकडे जवळ. वा, खाली दाखव ना, त्यांना नाही दिसणार. मस्त चिकन झालेलं आहे. मस्त, युट्यूबने कमाल केली आहे. आता आम्ही बसणार आहोत जेवायला. आम्ही घेणार राईस आणि मस्त खाणार आहे. झालेलं आहे हे असं दिसते फुल चिकन राईस आणि आपला रायता.
आणि इकडे आहे दुसरी प्लेट, चिकन, चपाती आणि रायता. चला तर आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवा. यानंतर आम्ही मस्त 1-2 तास झोपणार आहोत खाऊन. आणि संडे, कारण लेझी संडे असून सुद्धा खूप कामं केलीत आम्ही. अजून थोडी कामं बाकी आहेत, ती आम्ही याच्यानंतर करूयात. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग अस, फॉर सपोर्टिंग अस. असेच आम्हाला सपोर्ट करत राहा. आमचे व्हिडिओज लाईक, शेअर करत राहा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर आमचे जुने व्हिडिओ पण पहा आणि आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू. बाय.